नमस्कार, मी स्वामी समर्थ. आज आपण मोस्ट रिक्वेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलोय, जो खूप मला सगळ्यांनी मागितला होता. कारण सध्या लग्न सराईचा सीझन चालू आहे आणि प्रत्येकाला मुंडावळ्या हव्या असतात. पण मुंडावळ्यांसाठी जी मण्यांची माळ किंवा मोत्यांची माळ लागते, ती सहजासहजी उपलब्ध होत नाही, तीही चांगल्या प्रतीची. तर ती आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूयात. माझ्याकडे अशा माळा तयार केलेल्या आहेत. तर त्या कशा बनवायच्या ते पण ट्रिपल लेअर मोत्यांनी ते आपण बघूयात. माझ्या हातात आता तुम्हाला दिसतायत त्या गहू मोती आहेत आणि सोबत 26 केजची मायक्रो प्लेटेडची गोल्डन तार आहे. ती काळी पडत नाही अशी तार आहे. तर त्यासोबत टेप घेतलाय आपण, एक कटर घेतलाय आणि फ्लॅट नोटची पकड लागेल. इतकंच सामान लागेल. पण घरच्या घरी खूप छान पद्धतीने आपण हव्या तशा पद्धतीने या माळा तयार करू शकतो. फक्त मुंडावळ्यांना नाही, तर गळ्यातल्या ज्या नेकलेस असतात, लाँग नेकलेस, शॉर्ट नेकलेस, त्यासाठी सुद्धा तुम्हाला या माळा तयार करता येतात. तर त्यासाठी थोडंसं माप आपल्याला घ्यावं लागतं. जर टेपने किंवा पट्टीने तुम्ही मापलं तर हे 1 इंचाला 1 लाईन कमी, म्हणजे 5 सेंटीमीटर कमी इतकं आपल्याला हे माप घ्यायचं असतं. आता हे गहू मोत्यांचं माप आहे. जर तुम्ही गोल मोती घेतले तर त्याप्रमाणे तुम्हाला तार कमी जास्त करावी लागेल. पहिल्यांदा एकाला करून बघा, की आपल्याला किती माप लागते. त्याच मापाने आपण बाकीच्या तारा कट करून घ्यायच्या आहेत. आता माझ्याकडे गहू मोती म्हणजे सगळ्यात मोठा असलेला मोती असतो हा. तो त्यासाठी आपण 1 इंचापेक्षा 5 सेंटीमीटर कमीची तार घेतली आहे. ती आपण कापून घेतली. आता त्याच्या एका बाजूला आपण मध्यभागी आपण तो मोती घेऊन गेलोय. एका बाजूला थोडंसं वाकवायची तार वरनं आणि ती वाकवून झाल्यावर वरच्या बाजूला एक लूप तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला फ्लॅट नोज जर जमत नसेल तर तुम्ही राउंड नोज पकड सुद्धा यासाठी वापरू शकता. फक्त लूप छोट्यात छोटा आपल्याला बनवायचा आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूलाही सेम पद्धतीने एल आकारात ही तार वाकवून घ्यायची आणि आपल्याला ही पूर्ण बंद करून घ्यायची आहे. आता हा एक मोती झाला. तसाच आपण आता दुसरा करून घेऊ आणि मग त्याची साखळी कशी तयार करायची ते बघूया. हे बघा, एक मोती असं तयार झालाय. आता आपण पुढचा मोती करू. त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन किंवा व्हाईट मोती हे ऑफ व्हाईट आहेत. त्याच्यामध्ये कलर कोणताही घ्या, पॅटर्न कोणताही घ्या, करायची पद्धत मात्र तुमची सेमच राहते. आता आपण दुसरा मोती घेतलाय. दुसऱ्या मोत्याची एक बाजू आपण पूर्ण बंद करून घेणार आहोत आणि दुसरी बाजू मात्र ओपन ठेवणार आहोत. म्हणजे वळवायची पण बंद करायची नाही. तर ही जी बंद न केलेली तार आहे ती आपण दुसऱ्या मोत्याला अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्याच्या साखळ्या तयार करत द्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठे चुकू शकतं, तर जेव्हा आपण हे बंद करतो किंवा आवळतो ती तार, तेव्हा कधी कधी लूज राहायची शक्यता असते. त्यामुळे ही आपली जी माळ आहे ती तुटू शकते किंवा जास्त वापराने निघू शकते. दुसरी गोष्ट, कधी कधी हा लूप जो आहे तो अगदी छोटा होतो. मग त्याच्यामध्ये या जेव्हा माळा सोडल्या जातात किंवा मुंडावळ्यासाठी जेव्हा खाली येतात, तेव्हा त्या फ्लो होत नाहीत, अडकल्यासारख्या दिसतात. तर ह्याला थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि मग आपल्याला हे घरच्या घरी छानपैकी तयार करता येतं. आता मी तर 26 गेजची घेतली कारण ही थोडीशी कडक पण असते आणि थोडीशी वाकवताना पण छान येते. तुम्हाला त्याहून 24ची तुम्ही घेऊ शकता, 28ची घेऊ शकता. फक्त 30चे घेऊ नका, 30 अगदीच मऊ पडते आणि त्याचं छानपैकी आपल्याला लूक नाही तयार करता येत. तर अशा प्रकारच्या ह्या आपण माळा तयार करून घेतल्यात आणि आधीची माळेला मी आत्ताचे जे 2 मोत्यांची माळ आहे ती अटॅच करून घेतली. हे बघा, आधीच्या ह्याला आपण ओपन करून घेतलं आणि आत्ताची माळ ह्याला लावून परत तो लूप बंद केला. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असे छोटे छोटे ट्युटोरियल बघण्यासाठी प्रतिभा आर्ट्सला फॉलो करा, हाईप करा आणि कमेंट करा. धन्यवाद.